आज आपण चविष्ट, पौष्टिक आणि ह्यामध्ये भरपूर प्रोटीन तसेच आयर्न आहे आणि सोबतच भरपूर फायबर असलेले रुचकर आणि टेस्टी असे पनीर मूग पकोडे तयार केलेले आहेत आणि चवीला इतके अप्रतिम झाले होते की पुन्हा पुन्हा करावेसे वाटतील। तर हे पकोडे तयार करण्यासाठी इथे मी सालासहितवाली मुगाची डाळ भिजवून घेतली होती। त्यानंतर मग डाळीतलं साल वगैरे मी जेवढं होतं ते काढून घेतलं। सोबतच ह्यामध्ये मी आता थोडी पालकसुद्धा घालत आहे, म्हणजे आणखीन जास्त पौष्टिक असे हे पकोडे तयार होतात। तर मुगाची डाळ आणि थोडी पालक मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, म्हणजेच बॅटर तयार करून घेतलं आहे। तर व्हिडिओमध्ये दाखविलेल्या कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये मी 2 टेबलस्पून चना डाळीचं पीठ घातलं, थोडं बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घातली आणि चवीनुसार ह्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर असे हे पकोडे वेट लॉससाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत। पनीरचे सुद्धा असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। त्यामध्ये थोडं तिखट, मीठ आणि हळद घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे तिखट, मीठ, हळद सर्व पनीरच्या तुकड्यांना एकसारखं लागल्या पाहिजेत। त्यामुळे चव पण पकोड्यांची चांगली येते। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। मूग पालकचं जे मिश्रण मी तयार करून घेतलं होतं त्यामध्ये आता हे पनीरचे तुकडे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बुडवून घेत आहे आणि त्याचे छान असे पकोडे तळून घेत आहे। तर खूप चविष्ट असे हे पकोडे तयार झालेले होते, तेवढेच पौष्टिकसुद्धा आहेत। ज्यांना वेट लॉस करायचा आहे ना, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक खूप छान असा पदार्थ आहे। आपण पकोडे जरी तळून काढले आहेत तरी ह्यामध्ये तेल जास्त ॲब्झॉर्ब होत नाही, म्हणून हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही। सर्व पकोडे मी छान असे खरपूस तळून घेतलेले आहेत आणि तुम्हाला खरंच सांगते, चवीला खूप जबरदस्त हे पकोडे झालेले होते। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। आणि एका पौष्टिक चटणीसोबत मी हे पकोडे दिलेले आहेत, सोबत थोडा टोमॅटो सॉससुद्धा दिलेला आहे। वरून थोडं मी तिखट मीठ भुरकवून घेतलं आहे, म्हणजे पकोड्यांची चवसुद्धा भारी लागते। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।